पुण्यातील गणेश हा एक अनुभवी रिक्षा चालक. दिवसभर कष्ट करून रात्री उशिरा गाडी ठेवून घरी जायचं ठरवलं होतं. पण त्या रात्री एक विचित्र फोन आला. मोबाईलवर आवाज अगदी हळूसा. भाऊ, कात्रज घाटातून स्वारगेटला रिक्षा हवी आहे, लगेच या. आवाजात काहीतरी थंडपणा होता. गणेश विचार करू लागला. रात्रीचे 2 वाजलेत, पण भाडं जास्त मिळेल. थोडा विचार करून तो घाटाकडे जायला निघाला. रस्ते ओसाड, फक्त कुत्र्यांचा अधूनमधून भुंकण्याचा आवाज त्याच्या कानी पडत होता. तो सुसाट वेगाने घाटाकडे जाऊ लागला. तर नमस्कार भैरसिका हो, भयकथा विथ जीके या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी जीके तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. तुम्हाला जर भयकथा, लोकांचे सत्य अनुभव ऐकायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही नक्की दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला जास्त वेळ न दवडता गणेशच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. तर गणेश सुसाट वेगाने घाटाकडे जाऊ लागला. घाटाच्या सुरुवातीला त्याला ती स्त्री दिसली. पांढरी साडी, लांब मोकळे केस आणि पायाजवळ हलका धोक्यासारखा कुंद धूर. तिने हळू आवाजात विचारलं, स्वारगेट. गणेशने हळूवार मान डोलावली आणि रिक्षा सुरू केली. प्रवास सुरू झाला तसं गणेशला जाणवू लागलं, रिक्षात काहीतरी वेगळं आहे. आरशातून पाहिलं तर ती बाई कधी दिसे आणि कधी नाही. कधी ती अगदी मागच्या सीटवर बसलेली दिसे आणि कधी सीट रिकामी असे. थंड वाऱ्याचा झोत सतत मानेला जाणवत होता. घाटात गाडी वळणावर आली आणि तोच रिक्षाचं इंजिन बंद पडलं. गणेश खाली उतरला. आजूबाजूला दाट धुकं आणि भयानक शांतता पसरली होती. ना कीटकांचा आवाज, ना वाऱ्याची सळसळ. तो टॉर्च लावून टायर आणि इंजिन तपासत होता. अचानक मागे बसण्याचा आवाज आला. जणू कोणी रिक्षात पुन्हा बसलं असावं. गणेशने झटक्यात वळून पाहिलं आणि सीटवर तीच बाई बसलेली होती. पण आता मात्र तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता. डोळे लाल, अगदी रक्तावाने, ओठांवर विचित्र स्मित. ती हळू आवाजात म्हणाली, लवकर, मला लवकर पोहोचव. गणेशच्या अंगावर काटा आला. त्याने घाईघाईने रिक्षा पुन्हा चालू केली. यावेळी इंजिन कसलाही त्रास न देता सुरू झालं. रिक्षा घाटातून वेगाने निघाली. जणू कोणी मागून जोर लावत आहे. स्वारगेटच्या दिशेने रिक्षा वेगाने धावत होती. गणेश घामाने भिजला होता. तो वारंवार आरशातून मागे पाहत होता. कधी ती बाई गायब तर कधी ती पुन्हा दिसायची. तिचे केस आता हवेत उडत होते. जणू काही रिक्षात एखादं वादळ आलं असावं. गणेशने घाबरून विचारलंच, तुम्हाला नेमकं कुठे उतरायचंय? ती हळूच हसली, जिथे मी मेले मला तिथेच सोड. गणेशचा जीव आता घशात आला आणि त्याच्या पाठीवर त्याला काहीतरी टोकदार टोचल्यासारखं जाणवलं. त्याचं रिक्षावरचं संतुलन बिघडलं आणि रिक्षा जोरात धडकली. गणेश सुखरूप होता. तो मागे वळून पाहतो आणि पाहतो तर काय, रस्त्याच्या मधोमध अपघात झालेल्या बाईचं फाटलेलं पर्स, चप्पल आणि रक्ताच्या डागांची ठिपके होते. पण आजूबाजूला कुणीही नव्हतं. गणेश घाबरून रिक्षा पुढे नेऊ लागला. रिक्षाचे काच आणि पुढचा सगळा भाग फुटला होता, पण सुदैवाने रिक्षा चालू होती. गणेश घाबरून रिक्षा पुढे नेऊ लागला. स्वारगेट चौकात आल्यावर अचानक रिक्षा थांबली आणि मागून एक आवाज आला, थँक्यू. गणेश वळून पाहतो तर सीटवर
फक्त पांढऱ्या साडीचा एक तुकडा पडलेला होता. ती स्त्री गायब झाली होती. गणेशचं सर्वांग घामाने भिजलं होतं. तो थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला. घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. पोलिसांनी त्याला घाटातील 2 वर्षांपूर्वीच्या अपघाताची माहिती दिली. त्या जागी एका बाईचा मृत्यू झाला होता. तिचं प्रेतही सापडलं नाही. आजही बरेच लोक सांगतात मध्यरात्री कोणीतरी स्वारगेट म्हणतं आणि लिफ्ट मागतं. त्याने घाईघाईने मोबाईल तपासला, पण शेवटचा आलेला कॉल याची कोणतीही हिस्ट्री त्याच्या मोबाईलमध्ये दिसत नव्हती. म्हणजे तो कॉल आणि ती बाई दोघेही फक्त एक जाळं होतं त्याला अडकवण्याचं. त्या दिवसानंतर गणेश कधीही रात्री घाटातून जात नाही. पण अजूनही कधी कधी रिक्षाच्या आरशात त्याला पांढऱ्या साडीचा हलका झोत दिसतो आणि कानाशी आवाज येतो, स्वारगेटला सोडणार काय? तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.